substance in surrounding the state and property. लिहा substance in surrounding their state and properties. पदार्थ आणि त्यांचे गुणधर्म. ओके, तर बाळांनो ह्यामध्ये आपण सब्लिमेशन जो भाग आहे तो आपला पाहिलेला होता, कंप्लीट झालेला होता आणि त्यानंतर त्याचे काही उदाहरण सुद्धा आपण घेतलेलो होतो. ओके, तर बाळांनो आज आपण घेणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्स. ओके, म्हणजे त्यांचे गुणधर्म. म्हणजे त्यांच्यामध्ये कठीणपणा, हार्डनेसपणा, फ्लुइडिटी, हे सर्व आज आपण यामध्ये घेणार आहोत. तर बघा बाळांनो, प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्स म्हणजेच काय बाळांनो, पदार्थाचे गुणधर्म. प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्स. तर बाळांनो पहा, what will happen if pressure is applied on substance like chalk, brick, alum, gas or a rajgira वडी? Their distance break into small pieces or particles. Such substances are said to be brittle and the properties of substance is called a brittleness. म्हणजे बघा, आपण एक खडू घेतला किंवा राजगिराची वडी घेतली, किंवा तुम्ही समजा आता एक तुरटी घेतली किंवा काच घेतली, है ना, तर ह्यामध्ये काय दिसतं बाळांनो, तर ते लगेच ती वस्तू काय होते, थोडंसं तुम्ही ताकद लावला तर ती लगेच मोडते ना, तर ह्यालाच काय म्हणायचं बाळांनो, ब्रिटलनेस. तर अशा ह्या गुणधर्माला, पदार्थाच्या गुणधर्माला काय म्हणायचं, ब्रिटलनेस. लिहा तर मग ब्रिटलनेस म्हणजेच काय, खडू, वीट किंवा तुरटी, ॲल्युमिनियम ग्लास किंवा राजगिरीच्या वळू, अशा तुम्ही पदार्थावर काहीसा दाब द्या, थोडंसं असं कट करा, ते काय होणार बाळांनो, लगेच त्याचे काय होणार, लहान लहान तुकडे होणार किंवा त्याचे एकदम बारीक कणात रूपांतर होणार. यालाच काय म्हणायचं, अशाच पदार्थांना काय म्हणायचं बाळांनो, ब्रिटलनेस. लिहा, द सबस्टन्स ब्रेक इनटू स्मॉल पीसेस और पार्टिकल्स. लिहा नंबर फर्स्ट, द substances break into small pieces or particles. एखाद्या पदार्थाचे तुम्ही थोडंसं दाब दिल्यानंतर त्याचे बारीक कण किंवा त्याचे पार्टिकल्स म्हणजे लहान लहान कण तयार होतील किंवा त्याचे तुकडे तयार होतील, अशा पदार्थांना काय म्हणायचं, ब्रिटल म्हणायचं. सच पार्टिकल्स इज काय बघा, such substance are said to be brittle. Such substance are said to be brittles. ओके, such substances are said to be brittles म्हणजे काय बाळांनो, ठिसूळ पदार्थ. आणि the property of substance is called a brittleness. And the properties of substance is called a brittleness. लिहून घ्या IMPIA. तर बघा काय सांगितलेलं आहे, एखाद्या पदार्थाचे काय होते, तुम्ही थोडंसं दाब दिला किंवा ताकद लावला तर त्याचे लहान कण किंवा त्याचे लहान तुकड्यात रूपांतर होते. अशा पदार्थांना ब्रिटल म्हणायचं, म्हणजेच काय, ठिसूळ पदार्थ. आणि त्यांच्या गुणधर्माला काय म्हणायचं बाळांनो, ठिसूळपणा म्हणजेच काय, ब्रिटलनेस. ओके, त्यांच्या गुणधर्माला काय म्हणायचं, त्या पदार्थाच्या गुणधर्माला आपण ब्रिटलनेस म्हणजे ठिसूळपणा म्हणायचं. बघा आकृतीमध्ये दाखवलेले आहे, दिलेलं आहे आणि त्याचे तुकडे केलेले आहे. त्याचं काय होतं, तुकड्यामध्ये किंवा बारीक कणामध्ये रूपांतर झालेलं आहे.
ओके, त्यानंतर बघा पुढचा पॉइंट हार्डनेस. हा आपण पाहिला ब्रिटलनेस, आता आपण पाहणार आहोत हार्डनेस. टेक अन आयर्न नेल, ट्राय टू पीस और कपबोर्ड सीट, cardboard with mud and a piece of wood using the nail. What happens? The nail easily pieces wet mud but do not piece of wood. It can press the cardboard sheet with some effort. Why does this? The hardness of the substance is determined by how much resistance is offered to the substance being pushed through it. Which is hardest known substance? तर बघा बाळांनो, तुम्ही एक कार्डशीट पेपर घ्या आणि त्यामध्ये म्हणजे एक पुट्टा घ्या आणि एक लोखंडी खिळा घेऊन किंवा चिखलाचा गोळा, लोखंडी खिळा किंवा चिखलाचा गोळा व लाकडाचा तुकडा यामध्ये तुम्ही काय करायचं आहे बाळांनो, तो घुसवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर तो तुमचा लोखंडी खिळा पुठ्ठ्यामध्ये लवकर घुसेल काय, चिखलामध्ये लवकर घुसेल काय, लाकडाच्या तुकड्यामध्ये लवकर घुसेल. तो लोखंडी खिळा तुम्ही घुसवण्याचा प्रयत्न करा. लाकडाच्या तुकड्यात तो खिळा घुसणार नाही. लाकूड घेतलेला आहे आणि असं खिळा ठोकाला आहे तो लवकर काय होणार नाही, घुसणार नाही, कारण त्याला ताकद भरपूर लागणार, तो एकदम हार्ड असतो म्हणून. ठीक आहे, तर पुट्ट्यात थोडाफार प्रमाणात घुसेल. पुट्टा काय असतो, पातळ असतो, तर तो काय घुसेल बाळांनो, थोडाफार प्रमाणात त्यामध्ये तो घुसेल. असे का झाले? एखादा पदार्थ त्यात घुसणाऱ्या दुसऱ्या पदार्थास किती विरोध करतो यावरून त्या पदार्थाचा हार्डनेसपणा ठरतो. काय होतो, एखादा पदार्थ दुसऱ्या पदार्थामध्ये किती विरोध घुसणाऱ्या दुसऱ्या पदार्थास किती विरोध करतो यालाच काय म्हणायचं, हार्डनेसपणा. तर बघा बाळांनो, इथं काय केलं, लोखंडी जो खिळा आहे तो मातीत घुसला सहजपणे, कार्डशीट पेपरमध्ये थोडाफार सहज घुसला, परंतु लाकडामध्ये घुसला का, नाही घुसला. तर ह्यालाच काय म्हणायचं, त्या पदार्थाचा हार्डनेसपणा. लिहून घ्या, द हार्डनेस of a substance is determined by what, how much resistance is offered, how much रेसिस्टन्स. ओके, काय बघा, रेसिस्टन्स इज offered to the substance is offers to a substance being pushed throughout, ओके, म्हणजे एखादा पदार्थ दुसऱ्या पदार्थाला किती विरोध करतो यावरून त्या पदार्थाचा हार्डनेसपणा लक्षात येतो. त्यानंतर इलॅस्टिसिटी पाहूया. स्ट्रेच अ रबर बँड and let it go for apply pressure on a piece of sponge and release it. What you will see, the rubber band and the sponge go by their original shape. Some substance change their shape when a force is applied on them but return to their original shape and size when the force is removed. This property is called elasticity. ओके, तर एक प्रयोग करूया. एक रबर ताणून धरा आणि काय करा, ते ताणून पुन्हा सोडा किंवा स्पंजवर दाब देऊन तो पुन्हा सोडा. काय होईल तो रबर, तर रबर बँड आणि स्पंज जो आहे तो त्याच्या ओरिजिनल पोझिशनला परत येईल, मूळ स्थितीत परत येईल. तर बघा, काही पदार्थावर ताण किंवा दाब दिल्यास त्याचा आकार बदलतो किंवा ताण किंवा दाब काढून घेतल्यास ते पदार्थ मूळ अवस्थेमध्ये येते. या पदार्थाला काय म्हणायचं, इलॅस्टिसिटी. काय म्हणायचं, इलॅस्टिक. आता रबर घेतलेला आहे आपण, प्रयोग केलेला आहे, त्याला ताणून असं ताकदीनं धरलेला आहे.
धरलेला आहे ना, तर तो पदार्थ तुम्ही सोडल्यावर काय झाला, तो त्याच्या मूळ स्थितीमध्ये आला. ह्यालाच काय म्हणायचं बाळांनो, इलॅस्टिसिटी. लिहा, सम सबस्टन्स चेंज देअर शेप. नंबर 3 हा झाला हार्डनेस. सम सबस्टन्स चेंज देअर शेप. सम substance change their shape. Some substance change their shape when a force is applied on them. When a force is applied on them. Is applied on them which, लिहून घ्या रे बाळांनो, which what apply on them but apply on them but return their original position, but return their original position and size when the force and size when the force is removed. The force is removed. This is called this property is called elasticity. ओके, लिहून घ्या बाळांनो सर्व हे. त्यानंतर फ्लुइडिटी. टेक अ फ्लॅट मेटल शीट, म्हणजे एक वहीचा आकाराचा पत्रा तिरका धरून त्यावर मध किंवा पाणी घाला आणि काय करायचं आहे, एक एक थेंब त्यावर सोडायचा आहे. टेक अ फ्लॅट मेटल शीट ऑफ दिस साइज ऑफ ए नोटबुक, holding it an angle, put a drop of water, honey and gum and different place of the board. Observe how they flow down the slope. Liquid the flow down on a sloping surface. This property is called the fluidity. The fluidity of any liquid is determined by how easily it flows. म्हणजे काय सांगितले बघा, एक वहीच्या आकाराचा किंवा एक पत्रा घ्या, तिरका धरून त्यावर काय करा, पाणी किंवा मधाचं एक एक थेंब काय ठेवा, वता म्हणतात. हा, एक एक थेंब वेगवेगळ्या ठिकाणी घाला आणि ते कसे वाहतात ते आपल्याला पाहायचं आहे. तर बघा, जो लिक्विड आहे तो पदार्थ उतारावरून सहजपणे वाहतात. लिक्विड हा तो काय झालेला आहे, जो लिक्विड आहे तो उतारावरून सहजपणे वाहतो. यालाच काय म्हणायचं बाळांनो, फ्लुइडिटी. लिहून घ्या. नंबर 4 liquid flow downwards. Number 4 liquid flow downwards. Liquid flow downwards on a sloping surface, on a sloping surface, on a sloping surface. This property is called the fluidity. लिहून घ्या बाळांनो. तर ह्यालाच काय म्हणायचं, फ्लुइडिटी म्हणजे प्रवाहिता. ओके, तर लिहून घ्या. त्यानंतर if two blocks of the same size, one wooden and other iron, are weighed in a balance, how would they compare? The mass of different substances having the same volume can be different. The difference is because of the difference in their distances. Because substances of the same volume, the ones
with greater density are heavier than the lesser density. तर बघा काय सांगितलेलं आहे, समान आकाराचे पण एक लाकडी आणि एक लोखंडी ठोकळे घ्या. समान आकाराचे आपण काय करायचं आहे, एक लोखंडी किंवा एक लाकडी ठोकळे घेतलेला आहे आणि त्याला तराजूमध्ये ठेवलेले आहे. तर लोखंडी ठोकळ्याचे वजन लाकडी ठोकळ्याच्या वजनापेक्षा जास्त असेल का रे? हा, तेवढ्याच आकाराचे आहेत, परंतु लोखंडी ठोकळ्याचे जे वजन आहे ते लाकडी ठोकळ्यापेक्षा जास्त आहे. असे का रे? तर समान आकाराच्या वेगवेगळ्या पदार्थाच्या वस्तुमानावरून त्याची व्हॉल्यूम ठरते, घनता ठरते, डेन्सिटी ठरते आणि ह्या पदार्थाच्या घनता या गुणधर्मामुळे दिसतो. समान आकाराचे अधिक घनता असलेले पदार्थ अधिक जाड आणि कमी घनता असलेले पदार्थ हलके असतात. लिहून घ्या बाळांनो हे. नंबर 5. तर बघा, the mass of different substance having the mass of different substance having a what? Having the sum value can be different. Having the sum value can be different. Okay. The difference is because of the difference. The differences is because of the difference is there densities between substance of the sum value of a sum value the ones with greater density are heavier than the what? Those of lesser density. लिहून घ्या. ओके. तर बाळांनो, आज आपलं पेज नंबर 37 कंप्लीट झालेला आहे. तर बाळांनो, आज आपण इथंच थांबूया. हे सर्व लिहून घ्या. जर काही शंका असेल, काही कळालं नसेल तर पुन्हा मला स्टडी बेसला विचारा. ओके. थँक्यू.